अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांना जर लवकरात लवकर पकडण्यात आलं नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता भाजपच्या प्रतिक्रिया देखील येतात। भाजपचे कार्यकर्ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे। स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे। त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे। हार पचवू शकत नाही त्यामुळे हा स्टंट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे। कारण बूथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते। कुठलाही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता। एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो। अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख याची तेव्हा केवळ सहानुभूती मिळवण्याकरता हा केलेला एक स्टंट असल्याचा आरोप हा भाजपकडनं आता अनिल देशमुखांवर केला जातोय। अनिल देशमुखांचा हा स्टंट असल्याचा आरोप आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। अनिल देशमुख हे सांगता सभा आटपून घरी परत येत असताना ही सगळी घटना घडलेली आहे आणि काटोल जवळच्या बेलफाट्याजवळ ही घटना घडल्यानंतर आता अनिल देशमुख हे आता जखमी झाल्याचं समजतंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे। रजत, सुप्रिया सुळेंनी या सगळ्या घटनेचा निषेध केलेला आहे तर दुसरीकडे आता भाजपकडनं देखील आरोप केला जातोय तो म्हणजे की सलील देशमुख यांची हार कुठेतरी त्यांना दिसू लागली आहे त्यामुळे त्यांनी स्टंट केल्याचा दावा तसा आरोप भाजपकडनं केला जातोय। नक्कीच दीपक, काटोलची जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची झालेली आहे आणि त्रिकोणीय लढत त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे निवडणुकीचा निर्णय जे काही लागेल तो लागेलच। मात्र जी घटना घडली आहे त्याच्यानंतर अनिल देशमुख यांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे आणि डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक दृष्टिकोनातून तपासल्यानंतर त्यांना जी डोक्याला एक जखम लागलेली आहे ती फार खोलवर नाही असं तपासल्याचं समजतंय। मात्र अजूनही डॉक्टरांकडून अधिकृतरित्या ही माहिती समोर आलेली नाही। मात्र सध्या अनिल देशमुख यांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। दीपक, रजत, या सगळ्या घटनेमध्ये ज्या व्यक्तीने ही दगडफेक केली होती त्या व्यक्तीबाबत काही कळू शकले का किंवा या सगळ्याबाबत तुझं पोलिसांशी काही बोलणं झालंय का? दीपक, ही घटना जी आहे ती संध्याकाळ झाल्यानंतर अंधारात घडल्याची माहिती आहे आणि बेलफाटा काटोल जलालखेडा रस्त्यावर हा जो बेलफाटा जो स्थान आहे ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे तो भाग जो आहे त्या ठिकाणी निर्जन असतो। संध्याकाळ नंतर त्या ठिकाणी कोणीही नसतो त्यामुळे अंधारात येऊन नेमकं दगड कोणी फेकलेलं आहे हे अद्याप स्पष्ट नाही आहे। नक्कीच पोलिसांना या संदर्भातला सखोल तपास करावा लागेल कारण दोन्ही बाजूंनी आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे। एका बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी ती दगडफेक केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला अविनाश ठाकरे जे भाजपचे काटोलचे निवडणूक प्रमुख आहे त्यांनी तातडीने त्या संदर्भातला एक व्हिडिओ संदेश त्यांच्याकडून पाठवण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये ते या संपूर्ण घटनाक्रमाला स्टंटबाजी असा शब्दप्रयोग करतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक अडचणीची झाल्यानंतर सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रकार केला जातो। भाजपच्या कार्यकर्त्यांचा या घटनेशी कुठलाही संबंध नाही त्यामुळे आरोप अगदी थोडक्यात सांगशील ज्यावेळेला ही सगळी घटना घडली दगडफेक होत होती त्यावेळेला देशमुख यांच्यासोबत गाडीत आणखीन कोण होतं त्याबद्दल काही कळू शकलंय का? जेव्हा ही घटना घडली तेव्हा गाडीमध्ये त्यांच्यासोबत त्यांचा जो एक स्टाफ आहे तो त्यांच्यासोबत जातो तो पीए त्या गाडीमध्ये होता अशी माहिती मिळत आहे। मात्र अद्याप त्यांच्याशी माझा कुठलंही बोलणं झालेलं नाही त्यामुळे नेमकी घटना घडली तेव्हा गाडीमध्ये किती लोक होते हे स्पष्ट नाही। मात्र अनिल देशमुख यांना ते माजी गृहमंत्री आहे, राज्याचे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षकही असतात, पोलिसांचे जवानही असतात, तेही नक्कीच गाडीमध्ये त्यावेळेस असावेत असं आपण गृहीत धरायला हवं। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।